आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक आश्चर्यचकित करणारी प्रथा बघणार आहोत, जी कदाचित तुम्ही कधी कुठे बघितली असेल. आणि ह्या प्रथेबद्दलच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा. हॅलो आणि नमस्कार. माझं नाव आहे प्रियांका फडते नाईक आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गोवा आणि महाराष्ट्र या बॉर्डरवरच्या एका सुंदर गावामध्ये आणि त्याचं नाव आहे विर्डी. सकाळी अंदाजे 10:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि सर्वात प्रथम श्री सातेरी देवींचा आणि श्री महादेवांचं दर्शन घेतलं. इथली सर्व तयारी बघून आम्ही गावकऱ्यांशी विचारपूस केली तर ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून 1 तास बाकी आहे. म्हणून आम्ही एका छोट्याशा दुकानावर नाश्ता करायला गेलो. तर इथे लोक आपली चप्पले बाहेर ठेवून आतमध्ये नाश्ता करायला जातात. हे बघून मला एकदम वेगळं आणि मस्तच वाटलं. आमचा नाश्ता संपलाच होता तर बघतो तर दुरून काही माणसं 2 मुलांना आपल्या खांद्यावर बसवून घेऊन येतात. जवळ गेल्यावर समजलं की त्या करवल्या होत्या. तर करवल्यांना आपण देवीचं स्वरूप मानतो. तर ह्या मुलांना बायकांसारखं नऊवारी साडी नेसवून वेणी घालून मस्त फुले वगैरे माळून गावभर घेऊन फिरतात व गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या आगमनानं घरात सुख व समृद्धी येते आणि घरातल्यांना चांगलं आयुष्य भेटते. करवल्यांची प्रथा बघून एकदम छान वाटलं. आता उत्सुकता होती ती इंगळे करण्याची. या प्रथेसाठी 5 मानकऱ्यांच्या बायका ह्या देवळाच्या बाजूच्या आवारात बसल्या होत्या. तर आम्ही त्यांच्याचकडून ह्या प्रथेबद्दल जाणून घेतलं. माझे नाव नमिता नामदेव साळसकर, संतोषीला रामचंद्र गवस, श्वेता नारायण गावस, सईशा विसाजी गाडी, शिलावती शिवाजी माझी. सकाळी आम्ही उठली आणि आम्ही घराकडून देवळाकडे येली. देवळाकडे येऊन आम्ही न्हाली. आम्ही देवाचे पाया पडले आणि परत जाऊन रावली. उपवास एका रूमात रावली. रूमात आम्ही दिसभर काल रावली आणि दिवस पासून काही आम्ही खाऊ ना. शिजायला आम्ही काय खायना, घट काय खायना, फक्त उदाक पिऊन रावपाचे. आमका देवाचे सळयेर ते उभे रावचे पडटा. ओले अंगाचेर आम्ही धोतर नेसून देवाचे सळयेर आम्ही उभे रावता. तेन्ना आमच्या अंगा वयल्यान इंगळे वता. म्हणून ते निर्मळ जाय म्हणून आम्ही कोणाक हात लायना आणि अन्न बी खायना. वॉशरूमाक सुद्धा गेली जाल्यार आमकां तकले वयल्यान थंड उदक न्हांवचें पडटा. 5 गांवकार असता पळय तेतूंतले कोणी एक रावता. एक रावपाची. बाकी सगळ्यांनी केलं, हांवें करून फर्स्ट टाइम. बरें दिसता. काय बूक बी तशें काय येयला वय दिसाना. आतापर्यंत सर्व लोक देवळात जमले होते कारण काही क्षणात सुरुवात होणार होती इंगळेकरण प्रथेची. कोणतरी तशी आमची ही सती गेलेली आहे. अशा वेळा म्हणजे शेकडो वर्षापूर्वी, हजारो म्हणजे नका पण शेकडो वर्षापूर्वी अशी एखादी महिला सती गेली, तिची एक आठवण परंपरा त्या जाणत्यांनी जतन करून ठेवली म्हणून ती रूढीनुसार. आणि त्याचं हे एक प्रतीक म्हणून वापरतो आम्ही. म्हणजे त्याच्यात ते जिवंत असे म्हणजे जळते अंगारे त्याच्यावर टाकतो. आणि एक आणि सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि त्या अग्निपरीक्षेतून सीता आपण पवित्र असावं सगळे जगजय झाले. तीच पवित्रता, तीच अग्निपरीक्षा आहे. त्याचा एक भाग हे जे सगळे 7-5चे देवस्थान चालतात हे त्या सीतेसारखीच पवित्र असतात. कारण आमच्या अंगा स्वरूप आला ना देवळात, स्वरूप येणार देवळात जाऊन जाईल. इतकेच ना आमच्या गावात स्वरूप तयार जाईल. रक्तपात आमच्या गावात ना, म्हणजे कोंबडे कापूया म्हटल्या ना, रक्तपात ना. तर ही जी पवित्रता असा, यस आमचे देवस्थान पवित्र असा, याची साक्ष देणारी ही इंगळेकर. इंगळेकरणाची प्रथा संपल्यावर इथे गडे येतात. गडे म्हणजे देवींचे सेवक. ते देवळाची प्रदक्षिणा घालून नंतर आत येतात व उत्साहाने आपला नाच सादर करतात. तर गावकरी सुद्धा त्यांच्याबरोबर उत्साहाने सहभागी होतात.
माझं नाव चंद्रकांत गाव. कृष्णा गाव, चंद्रकांत महादेव गावाचे. आनंद गावास. हे जे आमचे देवस्थान आहात 5 मुख्य असे आणि सातेरी, केळबाय, ब्राह्मणी, जोगेश्वरी आणि महालसा अशा 5 तत्वांचा हे एक आमचं इथे देवस्थान तयार केलं. आणि त्या देवी आहेत ह्या 5, त्या 5 देवींचे 5 मानकरी आहेत. ही सगळी 7-5ची देवस्थान आम्ही म्हणतो आणि ती ब्राह्मणांनी स्थापन करून त्या गावकऱ्यांनी स्थापन केली. देवस्थानात जो पुजारी असा तो भट ब्राह्मण, तो पुजारी गावकरच, मराठा. गावातल्या ज्येष्ठांसोबत संवाद साधून या प्रथेबद्दल आणि गावाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुमची सगळे बरोबर, कमीत कमी आपली ही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याची तरी दखल घेतली, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही धन्यवाद मानतो. जर ह्या व्हिडिओतून तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळालं असेल तर मला कॉमेंट करून कळवा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. परत भेटूयाच असंच मोगासुनी. देव बरे करू.